Yeah. Yes. Hello, good morning, Arnaman. Very nice to meet you. Good morning. मस्त वाटतंय आपल्याला मला तर. गुड मॉर्निंग. तुम्ही तुमच्याबद्दल थोडी माहिती देऊ शकता? ओके, हॅलो. माझं नाव आर्ना बोरावके आहे. And from which state city are you? I'm from the state of Maharashtra, Kopargaon, and I live in Pune. Okay, आणि तुमच्या काही हॉबीज वगैरे असतील? Okay, so my hobbies are like doing art and craft, researching about new things, learning some languages, or learning some new art myself. I love dancing, singing, traveling, and crocheting. इतक्या लहानपणात crocheting is the most best hobby. Like I've crocheted many things to learn, like 2 tops, 2 hairbands, 1 banana, and so on, 1 muffler, so on. Anything else? Else you love about yourself? Anything else? Yeah, and, I love to research. I love to research on gods most of the times, and I love to read shlokas. Unique आवडी-निवडी आहेत ना तुमच्या? Yeah. Anything else? Yes, मला आवडतं. Oh, amazing, very nice. अजून तुम्ही असं क्रोशेमध्ये असं कसं गेलात, म्हणजे कुठे बघितलं इन्स्पायर वगैरे? तर हां, मी क्रोशेमध्ये कसं झालं, सो फर्स्ट काय झालं की मी माझ्या बहिणीच्या घरी गेले होते. मग मी तिथे असं एक पॉट बघितलं ज्याच्यात त्याचं लीफ आणि हे होतं सगळं, मग त्याला चेहरा पण होता, असं फ्लावर होतं आणि पॉट होतं. ओ इंटरेस्टिंग. मग मी घरी गेल्यावर आपण हा जो आपण पाय थोरा बनतो ना, एक प्लास्टिकचं हुक होतं, ते लूप बँडचं असतं ना, ते बँडमध्ये मिळतं, ते माझ्या मैत्रिणीच्या मुलीकडे आहे ते ॲक्च्युली. या आय नो. हां, त्याचं होतं. मग मी त्याची क्रोशे करायला सुरुवात केली. फर्स्ट ह्याच्यात येस, आणि मग मला जमलं नाही, म्हणजे 1-2 महिने मी असंच करत राहिले. मग मी एक मोठं बंडल मागवलं, ऑलिव्ह ग्रीन असं कलर होता त्याचा. मला तेव्हा हुकचे साईज वगैरे काय त्याला असतं, म्हणजे असं क्रोशेमध्ये असतं, सो मला ते कळतच नाही काय. रिअली? आणि मग तुम्ही निरागसतेने रँडमली बनवायला घेतलं? हो, मी असंच रँडमली करायला घेतलं. मग मला ते काय लागलं, मग आत्ताशी मी ते चांगलं घेतलं. आत्ता साईज बघून वाव, व्हेरी नाईस. ओके. पण मग तुम्ही तर म्हणाला प्लास्टिकचं ते हुक होतं ते तुटलं. हां, आणि मग तुम्ही सध्या काय वापरत होता असं हे हुक घ्यायच्या आधी? मी सध्या काय केलं होतं, एक दुकान होतं आमच्याजवळ, साधं दुकान होतं, त्यालाच काही साईज वगैरे नव्हती, साधं एक छोटूसं 1.5 mm आय थिंक हुक होतं, ते घेतलं होतं. येस. अच्छा, म्हणजे पुरलं नाही काय, आय डोंट नो, म्हणजे झालं मी त्याचं. तर असं मला हे करू वाटलं. मग मी शेवटी व्हिडिओज बघितले, मला जमलं. मी किती दिवस झाले क्रोशेचं हार्ड बनवायला ट्राय करत होते, ते मला 2 महिन्यांनी जमलं. 2 महिने? 2 महिने? या. खरं सांगू का, तुमची स्टोरी माइंड ब्लोईंग अँड इन्स्पायरिंग आहे. या, थँक्यू सो मच. आपले जे हे रसिक प्रेक्षक आहेत त्यांना दाखवायला तुमच्याकडे सध्या आत्ता काही क्रोशे आहे? प्लीज. मी आणलं नाही आहे, आय थिंक आहे. 2 मिनिटं मी माईक ठेवून देते. हो, 1 मिनिट. मी माझ्या बॅगमध्ये एक. सो मी जरा वेगळं काहीतरी ट्राय केलं होतं, फ्रेंच बरे म्हणून. मी ऐकलंय. या, वेट, मी घालते. ओके, तर ही अशी दिसते ती बरे.
ओके, थोडं तुमच्या स्कूलबद्दल जेवढं सांगा तेच, मग आपण समाप्त करूया. माहीत नाही आला. आता याचा आवाज ऐकू? येस येस. त्या आवाज जरा कमी होत होतं ना, मी ते माईक सोडला ना. ओ सॉरी सॉरी सॉरी, आता येतोय? हां येस. सो अशी सॉरी. मी केट ऑनलाईन स्कूलमध्ये आहे, 5th ग्रेडमध्ये आहे. ऑनलाईन स्कूल आहे. येस येस येस, ऑनलाईन स्कूल आहे ती एक. हो, म्हणजे सगळं ऑनलाईन असतं आणि एक्झाम पण ऑनलाईन. म्हणजे माझ्या आता सध्या एक्झाम चालू आहेत. मला सुट्टी असते मध्ये एक दिवसाची सुट्टी असते प्रत्येक पेपरमध्ये. बट ईद आणि गुढीपाडवा आल्यामुळे मला 4 दिवसाची सुट्टी सॅटर्डे संडे म्हणून मिळाली. ओके, थँक्यू अना मॅम, तुम्ही आमच्यासाठी टाईम काढला. तुम्ही म्हणाली होती की तुम्हाला घाई कुठे जायचं आहे, वर्कशॉप घ्यायला येते. नाही बाहेर जायचं आहे या, पण तरीही तुम्ही इथे आलात. सो या सो थँक्यू फॉर युअर टाईम. आपण इथे समाप्त करूया. थँक्यू. येस. जय हिंद, जय महाराष्ट्र.